सिकंदर पहलवान इस देश को मशहूर है। आपको देखने के लिए यहाँ लोग आतुर है। जल्दी से जल्दी आइए, आपकी 10 मिनट के अंदर कुश्ती लगा दी जाएगी। अंदर कपड़ा निकाल के नहीं, कपड़ा पहन के आ जाओ। शाबाश, वाह रे वाह। सूरज मगर, विश्वास हरगोले दादांचा पट्टाण, महेश बोंबाळे योगेश बोंबाळेंचा भाचा, विलास बोंबाळे दादांचा नातो विजय झाला। टाळ्या तरी वाजवाय गावचं पोरगा, अर्धा तास कुस्ती लढलं घाम येईपर्यंत। मनोज चव्हाण आतमध्ये चला। शाबाश। सन्माननीय सरीरावदाजी चौरे यांच्यातर्फे त्याला 200 रुपये, इंद्रजित क्षीरसागर यांच्यातर्फे 500 रुपये। योगी के गावचं पोरगा आहे। या गावात तेजश्री वडकर आणि हा सूरज मगर हे 2 पोरं कुस्ती छतात आणि सोहम मगर आता तयार झालाय बारका। विजय नाना सुरवशे उद्योगपती यांच्यातर्फे त्याला 200 रुपये बक्षीस। मामा महेश बोंबाळे यांच्यातर्फे 600 रुपये। 200चा बंडलच आणलाय त्यांनी खिशात एटीएम मधला। 500 कसं द्यावं म्हणून 100 वाढवली, जाऊ द्या, भाच्यासाठी हा खर्च होतोय। या इकडं सूरज। बोला। भागवत बोंबाळे आजोबा योगेश बोंबाळे दादांचे वडील यांच्यातर्फे पैलवान सूरजला 500 रुपयाचं बक्षीस। कुस्ती लागली। कुस्ती आता विक्रम गायकवाडची आणि हर्षद लोमटेची जशी झाली का तशीच कुस्ती आहे बघा। मोहीन पटेल हात वरती परत एकदा। शाबाश, महाराष्ट्र चॅम्पियन आणि शुभम दुधा महाराष्ट्र चॅम्पियन। थोरात मोटर्स खंडाळी यांच्यातर्फे पैलवान सूरज मगरला 500 रुपये बक्षीस आले। बघा जाता कुस्ती बघा, हेरूनच माल आणलाय योगेश बोंबाळे पैलवाननी। त्यांची पत वापरून कुस्त्या घेतल्यात। पाटकुलची गाडी निघालेली आहे। श्रीपाद ढेकळे आला बघा त्याकडे चित्त्यासारखा, तेव्हा ही पोरग कास्ट्यूम घालून ब्लॅक टायगर कुस्ती लावायला योगेश दादा। संजय चव्हाण आहेत का? सन्माननीय नेताजी क्षीरसागर। बरं आता सांगा तुम्हीच, आता माणसं माझ्याजवळ जेवढी यादी दिली ती संपली। सिद्धू पाटील उद्योगपती आपण कुस्ती लावायला या। बापू गोडसे, सन्माननीय सुहास गोराडे सरपंच वस्ताद, कुस्ती सम्राट असलम काजी वस्ताद, बापू गोडसे चला, दीपक तात्या, प्रदीप दादा, सन्मान्य दिगंबर आमचा खरसोळीचा पांडुरंग परिवाराचा सच्चा मावळा। चला जावा की, पंचायत समिती मिळाली नाही म्हणून टेन्शन घेताय काय? प्रदीप दादा उठा। काजी वाजता मॅच बघता, IPL चा थरार आहे हो। त्यांच्या नावाने टीम आहे ते करोडेवाडीत। वसंत बोंबाळे तर्फे सूरज मगरला 100 रुपयाचं बक्षीस। प्रदीप माने पंच राहतील। राजेंद्र रेवडकर माजी सरपंच मंगरवाडी यांच्यातर्फे सूरज मगरला 500 रुपये दिले आहेत। रोहन पवार चला, फक्त 3 कुस्त्या राहिल्या आता। सूरज या इकडे, तुमचं 600 रुपये बक्षीस आहे माझ्याकडं। तू कोण आहे? मान्यवर जागेवर जाऊन बसतील। खणखणीत दंड दोघांनी थोपटलेले आहेत। कुस्ती सुरू झाली।
पैलवान सुनील कोटगोंडची श्रीपाद ढेकळेची राजेंद्र मगर यांच्यातर्फे सूरज मगरला 100 रुपयाचं बक्षीस माझ्याकडे आलेला आहे. माणिक चव्हाण प्रगतशील बागायतदार सुस्थे यांचा सन्मान संपन्न होतोय. शुभम दुधाळना मोहीन पटेलचा कब्जा घेतलेला आहे. वादळापूर्वीची शांतता, टाचणी पडीचा आवाज इतकी स्तब्धता. माने पैलवान इकडे पंच म्हणून काम बघतात. ते अतिशय तगडी कुस्ती आहे. चालू वर्षीचं मिडल मारलेला पोरगा रोहन पवारच्या विरोधात अंतिम फाईट हरलेला पोरगा सुनील कोटगोंड. मोहोळ तालुक्यात ढोकबाबळगावला सीझनला 3 महिना असतो. त्यामुळे या वातावरणामध्ये त्याला कुस्ती खेळत असताना श्रीपाद ढेकळे बरोबर जास्त फरक वाटणार नाही. आणि समोर श्रीपाद ढेकळे मात्र आपल्या मातृभूमीमध्ये माडा नजदीकच आहे. कुर्डवाडीमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या टेम्परेचरमध्ये कुस्ती खेळायची त्याला सवय आहे. त्यामुळं ही कुस्ती जबरदस्त होईल अशीच कुस्ती आहे. सूरज मगर बक्षीस घेऊन जावा. कामेश पाटील मात्र वाट बघतोय रोहन पवारची. रोहन पवार ह्या अशा कामेश पाटलासारख्या मांड्या कर्नाटकातून म्हणूनच होते ते. तिकडे गाव खात आहे. इकडे आपल्याकडे जी आहे 1846 आहे, 1026 आहे. तेजस रेवडकर चला, तेजस रेवडकर चला. वेलकम गामा गुजर. आज हो 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 हा पोरगा ए हलगीवाली जावा की दुसऱ्या लोकांना नीट. लखविंदर सिंह कोच गामा गुजर के हा मौजूद है. आपका भी यहाँ स्वागत है. आणि हा सिकंदर शेख बरोबर लढण्यासाठी गामा गुजर पंजाब केसरीचा मानकरी आलेला है. पीछे मुड़ के देखो, सब जन देखना चाहते हैं आपको. सब जन ताले बजाओ. 2000 किलोमीटर से आया है सिकंदर शेख के खिलाफ. और कोच साहब भी आए हैं. हमको लगा नवजीत सिंह सिद्धू सर आए कि क्या. अच्छा, बहुत बढ़िया, थैंक यू, वेलकम. कुठाय पंजाबन, कुठाय मगरवाडी. कुस्तीची सीमा बघा कुठपर्यंत माणसाला आणते. कारखान्याला तुमचा 2000 टन ऊस जाऊ द्या. तुमच्या संसारामध्ये तुम्हाला स्वतःला मानसिक स्वास्थ्य लाभल. पण जगामध्ये तुमचं नाव करायचे असेल तर अशी रत्नच पाहिजे तुमच्या घरात. शाबाश. वा रे वा मोहीन, वा रे वा शुभम, वा रे वा मगरवाडी, वा रे वा दर्लिंग यात्रा कमिटी. शाबाश. या गावचं मैदान जिल्ह्यातलं आणि राज्यातलं दर्जेदार मैदान. सुनील कोटगोंड आणि पैलवान श्रीपाद ढेकळे तुम्हा दोघांचे गुडघे सुद्धा टेकले नाहीत. तुम्हाला कुस्ती छत्रात लोकांना नवल वाटलं पाहिजे. पट काढायच्या अगोदर हप्ती बांधायचा सुंदर मनसोबा होता सुनील कोटगोंडचा. पण जाऊ का नको, जाऊ का नको म्हटलं तर जाताच येत नाही. अस्लम काजी पट काढताना कसलंच घाबरत नव्हते म्हणून ते पट काढत होते. 2 मिनिटात घोटना ठेवत होते. पैलवान समाधान घोडक्याला जर अशी चड्डी सापडली, योगेश बोंबाळेनं माझ्या समोर बालारपी शेखची अशी चड्डी पकडून 1 मिनिटामध्ये बालारपी शेखला छडी टांग डाव ती 4 मुंड्या चित केलं. त्यांना डाव करताना पडण्याचा कसलाही मनामध्ये भीतीचा किंतु नसायचा म्हणून ते जिंकत होते. तसं कुस्ती छत्रात तुम्हाला विजय मोठमोठे मिळवायचे असतील, बाप 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 बा, वा रे वा,
शेंगदाणवाले गोळ होईल बरं का, सोसत नसते आपणाला. रोहन पवार येईना योगेश दादा हो, त्याला फोन लावून बघा आलाय का. रोहन पवारची महाराष्ट्र चॅम्पियन झाल्यानंतर पहिलीच कुस्ती आहे जिल्ह्यात आणि यायला उशीर करायला लागलाय. अंकुलीचा तर आहे रोहन इथला, एवढा उशीर कशाला करायचा. एवढं मोठं नाव झालं, 2 बुलेट गाड्या आणलेल्या आहेत. आम्ही तुमच्या कौतुकासाठी इथं थांबलोय. कामेश पाटील अर्धा तास झालं वाट बघायला लागलंय. टी शर्ट घातलेलं त्याच्या अंगातला घाम आला ना आटून बी गेला. महाराष्ट्रातच एवढा पैसा आहे हो. निमगाव कितकी का रे. अभिजित शेंडे कुणाबरोबर कुस्ती आहे रे. तेजस रेवडकर बरोबर कुस्ती आहे. आणि आला रोहन पवार आला आणि तेजस रेवडकर आला. गावचा पोरगा टाळ्या वाजवा तेजससाठी. गत वर्षी सचिन मुळेची तेजसची कुस्ती होती याच गावात. सुनील कोटगोडनं घुटना ठेवलेला आहे. तिकडे शुभम दुधाळ मोहीनचा कब्जा घेतलेला, तो सोडायला तयार नाही. जर बराच वेळ डावाची ॲक्शन नसेल, खालचा पैलवान निघून जात नसेल, वरचाही पैलवान पाडत नसेल तर कुस्ती उठवून लावण्याचा अधिकार न्यायदेवतेला असतो. महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला अर्धा मिनिट फक्त बसून धरून पकडायचा अधिकार आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हालचाल करावी लागते. जर हालचाल नसेल तर पैलवानला पंच वॉर्निंग. ओ ओ ओ डेंजरला कुस्ती गेली होती. श्रीपाद ढेकळे हे बसणार नाव नव्हे. तिकडं मोईन पटेल सारखा एक गुडघा खडा करून निघून जाण्याची तयारी ठेवतोय. शुभम दुधा 5 मिनिटाच्या वर कोणाला जाऊच देत नाही. पण मोईन पटेल सारखा एक लढवय्या पैलवान त्याच्या समोर. शाबाश, वा रे वा श्रीपाद, वा रे वा सुनील, शाबाश शाबाश. फाईट टू फाईट मुकाबला चाललाय. वाजवा की टाळ्या, टाळ्या वाजवा की त्या कुस्तीसाठी. टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका. तेजस रेवडकर भूमिपुत्र आणि अभि शेंडे इंदापूर अशी कुस्ती. मान्यवर पाहुणे प्रणव मालक परिचारक यांच्या शुभास्ते कुस्तीला प्रारंभ केला जातो. आर्यम मुळे, पिट्टू अण्णा, प्रणव मालक, बप्पा धनवडे, सन्मान्य सर, ही सर्व मंडळी आखाड्यामध्ये कुस्ती लावण्यासाठी. आर्यम मुळे यांना न्यायदेवतेची भूमिका साकारायची आहे. एकच मिनिट थांबा, पाहुणे पंच येत आहेत. शंकर मुळे साहेब, रविराज, चला, कामेश आणि रोहन दोन्ही पैलवान आलेले आहेत. कुस्ती सुरू झाली. तेजस रेवडकरची खणखणीत दंड दोघांनी थोपटले. पंजे की पकड सुरू झाली. नजरेला नजर भिडली. अभिजित शेंडे इंदापूरून आलेला आणि अतिशय चांगली कुस्ती होईल. अकिव आणि रेखीव बांध्याचा तेजस रेवडकर गंगावीस तालिमीमध्ये प्रॅक्टिस करतो. या गावचा, या पांढरीतला कुस्ती क्षेत्रात गावात कुस्ती लढणं, प्रेक्षकांचं अपेक्षेचं वजन सोबत घेऊन लढणं, तेही एका चांगल्या अभिजित शेंडेसारख्या मल्लाबरोबर आव्हान स्वीकारणं. शबाश. तिकडं पैलवान शुभम दुधा सातत्याने विजय मिळवण्याचा प्रयत्न करतोय, पण मोहीन त्याला यश येऊ देत नाही. जवळजवळ 10 वर्षाच्या पाठीमागे एखाद्या पैलवानने एखाद्या पैलवानचा कब्जा घेतला
की 100% त्या पैलवानच्या बाजूनी कुस्ती गेली असं व्हायचं, पण आताच्या कालखंड बदललाय. विजय चौधरी पैलवानच्या अंगावर कोण बसलं, किरण भगतच्या अंगावर कोण बसलं, दिलीप सिंग गाडेवालेच्या अंगावर कोण बसलं, विलास थेरवेच्या अंगावर कोण बसलं, 100% त्या पैलवानला पराजयाला समोर जावं लागायचं पूर्वी. पण आताच्या काळात तशा कुस्त्या करणारी मुलं कमी दिसायला लागलेली आहेत. त्या डावाची प्रॅक्टिस नुसता झोला देऊन कुस्तीचा निकाल लागतच नाही. किती झोलं द्या तुम्ही, तसं तुम्हाला डावच मारावं लागल. ताकद हातीची असू द्या, तुम्हाला सुनील भात्यातला बाण काढावाच लागल. डाव नसतील तर तुम्हाला कितीही तुम्ही मेहनत मारा, डाव नसेल तर तुम्हाला विजय मिळणार नाही. डावच पाहिजे. सिकंदर शेखकडे आले आले असं बसल्या बसल्या एकच्या काय नाही मिळालं तर झोळी आहे, झोळी नाही मिळाली तर स्वारी आहे, स्वारी नाही मिळाली तर बॅक थ्रो टाकतो, म्हणून त्याला कुस्तीत यश मिळालंय. उगीच एवढ्या सिकंदर शेखच्या एवढ्या ताकदीचा पैलवान देशात गाजू शकत नाही, एवढ्या तब्येतीचा, एवढ्या उंचीचा. तसं तेजस रेवडकर तुम्हाला समोरून कित्येक डाव दिल्यात, निकाल दिलाय, छडी टांग दिली आहे, मुलतानी दिली आहे, फ्रंट साल्तू दिलाय. अभिजित शेंडे गावात आलाय म्हणून काय गाव त्याला धरू लागायला येणार नाही. आतमध्ये काळीज हलकं करून कुस्तीत लढत असला तरी काय उपयोग नाही. 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी नावाचा खेळाडू क्रिकेटमध्ये हिंदुस्थानमध्ये धुमाकूळ घालायला लागलाय. फिरोज बक्षी, शबाश. सुनील कोटगोंड त्याचं नाव आहे. जत तालुक्यातलं बिळूरचं पोरग आहे. चालू वर्षी स्प्लेंडर गाडी जिंकली आहे. महाटातला 97 किलोचा 2 नंबर पैलवान आहे. तेव्हा ते काळा कास्टूम टी शर्ट घातलाय का, तो रोहन पवार मोहोळ तालुक्यातला बुलेट आणलाय नंबर 1 ला, आणि ह्यानं नंबर 2 ला स्प्लेंडर गाडी आणली आहे. टाळ्या तरी वाजवाईल लेकरासाठी. तो ढोकबाबळगावमध्ये असतो. संग्राम काकडे नावाचा त्याचा पार्टनर आहे. 10 वर्ष झालं ढोकबाबळगावमध्ये त्याचा वावर आहे. त्याचं मार्गदर्शन बी आहे. विश्वासदादा जरी विश्वास वस्तात असले तरी रोज सोबत फिरते ती मुलं. संगत कुणाची याला फार मोठं महत्व आहे जीवनात. आकाशातला पाण्याचा थेंब जर गटारीत पडला तर पाय धुतण्यायोगी पाणी राहत नाही. तोच पाण्याचा थेंब जर केळीच्या पानावर पडला, सकाळच्या पारी सूर्यबिंब चमकलं, डायरेक्ट मोत्यासारखं दिसतंय, आणि प्रत्यक्षात मोतीच बनतो शिंपल्यात पडल्यावर. तोच पाण्याचा थेंब जर तव्यावर पडला तर काही सेकंदात पाणी भस्म होतंय. उदबत्तीच्या बाजारात गेला की सुगंध येणार, मिरच्याच्या बाजारात गेला की शिंका येणार. रोहन पवारशी लावता का कुस्ती कामेश बरोबर? कामेश काढा की टी शर्ट जरा बघू द्या, कपडे मराठी समजते तुम्हाला. मी बेळगावला बी आलतो, अंकुलीला, बेळगावला, बेडक्याला. त्या भागामध्ये या पोराची फार मोठी पत आहे. कसा आहे बघा की तब्येत, मन भरून येईल माणसानं मन बघितलं तब्येत. रोहन काढा की टी शर्ट काढा. योगेश बोंबाळे दादा पाहुणे कोण घेत आहे बघा, काढा टी शर्ट जरा बघू द्या. बुलेट आणलेला पोरगा रोहन पवार, चित्यासारखा पोरगा आहे, मोहोळ तालुक्यातला अंकोलीचा आहे. अण्णा पवार एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. 2 बुलेट गाड्या आणल्या या पोरानं. महावीर केसरीचा मानकरी ठरलाय. सिकंदर शेख नंतर मोहोळ तालुक्यात या पोराची पत वाढते. बोला की महेश दादा. स्पॉन्सर कुस्तीला इथं स्पॉन्सर कोण लिहिलेलं नाही, तुम्हीच सांगा पाहुणे कोणतर गावातले, किंवा इथं प्रणव मालक बसलेत. मग विक्रम गायकवाड, सचिन मुळे आणि कोडगोळ यांना मानधन घेऊन जाऊन ही कुस्ती आल्यावर मला सांगा. बोला की पाहुणे कोण घेतात ते पैसे न्यायला या रे पोराव. तिथं पैसे द्यायला चालू आहेत. विक्रम गायकवाड, पैलवान हर्षद लोमटे, सुनील कोटगोंड, तुम्ही आताच मानधन घेऊन जावा. पर तिथं योगेश पैलवानच्या घरी गर्दी होती जेवणाला. परत जेवायला बी नाही तर पाकिट दिलं म्हणून जेवायला येणार नाही तुम्ही. रविराजची सिकंदरची रोहनची चालू होती. पाहुणे सांगा मला. चला ही व्यासपीठाच्या समोरची लाईन आहे का, ही 1 नंबर लाईन. चला तुम्ही सर्वजण. प्रणव दादा तुम्ही चला. ही सर्वजण तुम्ही उठा. सर्वजण, सर्वांची नावं घेणं शक्य नाही. उठा की तुम्ही सर्व टीम. चला पांडुरंग परिवार. बाळासाहेब चौरे पैलवान, उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघ.
चंदू मामा काळे आपण चला कुस्ती लावायला. तुमचा फोटो असले जरा बरं वाटतंय पोरांना. हो प्रणव मालक आले होते, बडा माणूस. मोहीन आणि शुभमची कुस्ती बरोबर सुटलेली आहे. आणि इकडे काय पुकारत तिकडे उपडी चालू. माझं धंदा पाण्या बघू दे लोक कौतुक करायचं.